वाडेगावमध्ये बँकेसमोर दिवसाढवळ्या 2,80,000 रुपये लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। 40 रुपयांचे आमिष दाखवून 3 ते 4 चोरट्यांनी पिशवी घेऊन पोबारा केला। 1 महिन्यातील दुसरी चोरी असल्याने नागरिकात प्रचंड भीतीचं वातावरण आहे। बाळापूर तालुक्यातील वाडेगावात पुन्हा एकदा दिवसाढवळ्या मोठी चोरी घडली आहे। स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आवारातच 2,80,000 रुपये लंपास झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली। शेख मुदस्सिर शेख असलम कुरेशी वय वर्ष 40 यांनी बँक व शेजारच्या एटीएम मधून एकूण रक्कम काढली होती। पैसे पिशवीत ठेवून मोटरसायकलवर बसण्याच्या तयारीत असतानाच तोंडाला रुमाल बांधलेले 3 ते 4 युवक अचानक जवळ आले। तुमचे पैसे खाली पडले असे सांगत त्यांनी लक्ष विचलित केले। त्या गोंधळात पैशांची पिशवी बाईकवरून उचलून चोरटे क्षणार्धात पडून गेले। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट दिसत असून पोलिसांनी फुटेज जप्त केले आहे। माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक संभाजी हिवाडे तसेच बाळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू केला। विशेष म्हणजे महिनाभरात वाडेगावात ही दुसरी मोठी चोरी आहे। यापूर्वी मटण दुकानासमोर उभी असलेल्या दुचाकीवरून 2 लाख रुपये लंपास झाले होते। सलग घडणाऱ्या घटनांमुळे व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। पोलिसांनी तत्काळ कठोर तपासाची गरज असल्याचं नागरिकांकडून सांगितलं जात आहे।